हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं डिअर लाईफ या यूट्यूब चॅनलवरती. जर तुम्ही बघत असणार तर समोर तुम्हाला जसं गाड्यांची गर्दी आणि जसं माणसांची गर्दी तुम्हाला बघावयास मिळून राहिलेली आहे. नक्की नेमकं काय झालं, कुठं झालं हे बघायला आपण पण जाऊन राहिलेलो आहोत. तर मी, माझा भाऊ, आम्ही दोघेही आलेलो आहोत इथे बघायला की नेमकं काय झालं. तर पाऊले आमचे पुढे सरकत जात आहे, समोर 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 एक एक पाऊल पुढे टाकत टाकत आम्ही समोर नजर वळाली तर काय, साईडला होते पोलीस काका बसलेले आणि समोर होती शाळकरी मुलांची गर्दी आणि अन्य नागरिक पण जसे होतं. तर समोर जाऊन बघतो तर आम्ही सुद्धा हैराण झालेलो होतो. म्हणजे सतत पावसामुळे जसं इथे वळसा मार्ग झालेला आहे टोटली बंद. तिकडचे माणसे तिकडे आणि इकडचे माणसे इकडे असे अडकलेले आहेत. रस्ता जो आहे, रोड आपला, तो पूर्ण पाण्याखाली वाहून गेलेला आपल्याला दिसून राहिला. काही जाण्यासाठी मार्ग नाही, त्यामुळे पूर्ण अडकून पडलेला. तर हे बघायला एवढी गर्दी जमा झाली की बापरे, जाण्या येणारे लोकसुद्धा तिथं बघायला येत होते. सगळीकडे हिरवळ आहे, जसं तुम्ही बघून राहिलेलं आहे, पाणी साचलेलं आहे. इकडे लोक येऊनच राहिलेले आहेत बघायला. म्हणून आमचं बघून झालं तर आम्ही आता रिटर्न जायला निघालेलो आहोत. तर रिटर्न जाताना आम्हाला काय दिसलं ते पण मी तुम्हाला सांगते. ओके, साईडला तेवढी गर्दी होती, पण साईडला जे मोठा पूर तो होताच होता आणि साईडला एक छोटासा ओढा पण होता, खूप मस्त असं वाहत होता. तर आता आम्हाला तर वळसा जायला काही भेटणार नाही, तर आता काय करावं, आता घरीच जाणार आम्ही. 3 hours later. त्यानंतर इव्हिनिंगला होतं साईडच्या घरी, जसं म्हणजे शेजारी तुम्ही म्हणू शकता, बड्डे पार्टी ठेवलेली होती. तर आम्ही आलेला बड्डे पार्टी जिथे आहे तिथं हॉलमध्ये. तर जसं फॅमिली फंक्शन सगळे जमा झालेले आहेत, मस्त डेकोरेशन बलूनचं वगैरे झालेलं होतं, सगळे रेडी होऊन आलेले होते आणि मी सुद्धा छान रेडी होऊन आलेली होती. तर माझ्या भावाला असं फोटो घ्यायला आवडत नाही, व्हिडिओ घ्यायला आवडत नाही. पप्पा आणि मी आणि भाऊ आम्ही तिघेजण आलेलो होतो. तर माझं फायनल लुक तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू.